फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण क्लास 9 सायन्सचा जो चॅप्टर 11 आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट पाहणार आहोत जे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चला तर पाहूया. सर्वप्रथम आहे मिररची डेफिनेशन. तर इथे दिलेले आहे अ सरफेस विच रिफ्लेक्ट लाईट अँड क्रिएट क्लिअर इमेज इज कॉल्ड अ मिरर. ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. 1 मार्कासाठी येऊ शकते किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये येऊ शकते. त्यानंतर प्लेन मिरर्स यामध्ये नाही आहे. त्यानंतर पुढं the image formed by a plane mirror is of the same size of the source. ही फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकते किंवा 1 मार्कसाठी हा क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर हा फॉर्म्युला आहे n इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1 हा ही येऊ शकतो. त्यानंतर हे स्टेटमेंट आहे इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ मिरर द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ ऑफ द हाईट ऑफ द पर्सन. हेही येऊ शकतंय. म्हणजे इथे दिलेलं आहे एखादी इमेज तयार होण्यासाठी मिररची हाईट ही त्या पर्सनच्या हाईटच्या हाफ पाहिजे. त्यानंतर आहे स्पेरिकल मिरर. यामध्ये कनकेव व कन्वेक्स मिररची डेफिनेशन विचारू शकतात. त्यानंतर स्पेरिकल मिररच्या रिलेटेड जेवढ्या टर्म आहेत पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस, फोकल लेंथ हे सर्व महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हे जे 3 रूल आहेत रूल 1, रूल 2 अँड रूल 3 हेही महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हा जो चार्ट दिलेला आहे इमेज फॉर्म बाय कनकेव मिरर हा पूर्ण चार्ट महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर कन्वेक्स मिररद्वारे कोणत्या इमेज हे होतात तर व्हर्च्युअल स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट अँड सिच्युएटेड बिहाइंड द मिरर हे स्टेटमेंट उपयुक्त आहे. त्यानंतर इथपासून इथपर्यंत when a light rays collected at a point after reflection spherical mirror after reflection of spherical mirror then they are said to be converged there. When we want to bring light rays together at a point a converging light beam is used. Doctor use such a beam to converge light on a tooth, ear, nose, etc. equivalent using solar energy also converging light. तर हे कनकेव मिररचं प्रॉपर्टी आहे व कुठे यूज होतं तेही दिलेलं आहे. त्यानंतर कन्वेक्स मिरर वेन अ लाईट रेज स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट स्प्रेड आउट आफ्टर रिफ्लेक्शन बाय स्पेरिकल मिरर light is said to be diverged. When we want to light rays to spread out from a source, a diverged beam is used as for example in street lamp. तर इथे दिलेलं आहे की कनकेव मिरर एका पॉईंटवर लाईट कलेक्ट करतो आणि कन्वेक्स मिरर तो आजूबाजूला स्प्रेड करतो लाईट. ओके. त्यानंतर हा जो चार्ट आहे युजेस ऑफ कनकेव मिरर हाही महत्त्वाचा आहे आणि कन्वेक्स मिरर. त्यानंतर पुढील आहेत कार्टेशियन साइन ऑफ कन्व्हेन्शन. तर हे 5 मार्कासाठी येऊ शकतो हा क्वेश्चन. त्यानंतर मिरर फॉर्म्युला आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल येणार आहेत. तर त्यासाठी हा मिरर फॉर्म्युला अत्यंत उपयुक्त असेल. त्यानंतर मॅग्निफिकेशन फॉर्म्युला हा त्याच सॉल्व एक्झाम्पल किंवा एक्झाम्पल विचारले जाणार आहेत त्याच्यात सॉल्व करण्यासाठी हाही उपयुक्त असेल. त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल ह्या टाईपचे आणखीन तुम्हाला सॉल्व करून पाहिजे आहेत. एक्झरसाईजमध्ये दिलेले आहेत ते सॉल्व केले तरी चालतात. त्यानंतर इथे रिअल इमेज म्हणजे काय दिलेलं आहे ते
हा ऑलवेज रिमेंबरचा पूर्ण पार्ट आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा वाचायचा आहे आणि त्यातील महत्त्वाची पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर एक्झरसाइजमध्ये येत आहोत आपण. तर एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 पूर्ण प्रश्न पहिला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन हा इम्पॉर्टंट आहे. वाचायचे आहेत आणि जे खूप महत्त्वाचे आहेत ते पाठ करायचे आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन हाही महत्त्वाचा आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन ही महत्त्वाचा आहे. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, या तिन्हीपैकी कोणतेही एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकतात किंवा या टाईपचे दुसरे एक्झाम्पल विचारू शकतात. त्यानंतर आता आपण स्टडी ऑफ साऊंड या धड्यातील महत्त्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाच्या व्याख्या पाहणार आहोत किंवा महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. फर्स्ट लॉन्जिट्युडिनल वेव्स, याची डिफायनेशन: द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट about their central or mean position in a direction parallel to the propagation of the wave. Such wave are called longitudinal wave. त्यानंतर आहे ट्रान्सवर्स वेव्ह. The waves created by dropping a stone in still water, the particle of water oscillate up and down. Oscillation are perpendicular to the direction of propagation of the waves. Such waves are called oscillation. इथपासून तर इथपर्यंत ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. त्यानंतर हे डेफिनेशन: द डिस्टन्स कवर्ड बाय अ पॉइंट ऑन द वेव इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलोसिटी ऑफ द साऊंड वेव. ह्या फॉर्म्युलेचं वर्डमध्ये कन्वर्जन आहे ओनली. तर हा फॉर्म्युला हे सर्व महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हा जो चार्ट आहे सॉलिड वेलोसिटी ऑफ साऊंड इन व्हेरियस मीडियम ॲट 25 डिग्री सेल्सिअस. सॉलिड फर्स्ट आहे ॲल्युमिनियम 5420 डिग्री मीटर पर सेकंद. निकेल 6040 मीटर पर सेकंद. स्टील 5960 मीटर पर सेकंद. आयर्न 5950 मीटर पर सेकंद. त्यानंतर ब्रास 4700 मीटर पर सेकंद. ग्लास 3980. तर विचारू शकतात की ॲल्युमिनियममध्ये साऊंडचा वेग किती असतो, तर लिहायला येऊ शकतं. त्यानंतर प्युअर वॉटरमध्ये किती असतो, ऑक्सिजनमध्ये किती असतो किंवा एअरमध्ये किती असतो, तर लिहायचं आहे. त्यानंतर टेम्परेचर V इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू अंडर रूट टेम्परेचर. This means the velocity of sound is directly proportional to the square root of the temperature of the medium. This means that increase in their 4 time double the velocity. म्हणजेच जर टेम्परेचर 4 टाइम इन्क्रीज झालं तर वेलोसिटी ही 2 होईल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर डेन्सिटी ही वेलोसिटीच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. डेन्सिटी जर 4 टाइम वाढली तर वेलोसिटी ही हाफने रिड्यूस होईल, म्हणजे 1/2ने रिड्यूस होईल, कमी होईल. त्यानंतर मॉलिक्युलर वेट आहे, ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर 4 टाइम मॉलिक्युलर वेट वाढलं तर 1/2ने वेलोसिटी कमी होईल. त्यानंतर इन्फ्रा अल्ट्रा ऑडिबल साऊंडच्या डेफिनेशन: द लिमिट हिअरिंग ऑफ अ ह्युमन आर 20 Hz to 20,000 Hz. That is, the human ear can hear sound of frequency in this range. This sound are called audible sound. तर त्यांच्या रेंज पण येऊ शकतात, कुठपासून कुठपर्यंत आहे. उदाहरणार्थ ऑडिबल साऊंड हा 20 Hz to 20,000 Hz पर्यंत आहे. त्याचप्रमाणे इन्फ्रा हा 20 Hz पेक्षा कमी व अल्ट्रा हा 20,000 Hz पेक्षा जास्त साऊंड असतो. त्यांच्या डिफायनेशन व त्यांच्या रेंज विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर यूज ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड: फर्स्ट आहे फॉर कम्युनिकेशन बिटवीन शिप्स ॲट सी. सेकंड आहे टू जॉईन प्लास्टिक सरफेस टुगेदर. थर्ड आहे टू
sterilize liquid like milk by killing the bacteria in it so that the milk keep for a longer duration. Fourth आहे echocardiography which studies heartbeats is based on ultrasonic waves म्हणजे सोनोग्राफी टेक्निक. त्यानंतर फिफ्थ आहे टू ऑप्टेन इमेज ऑफ इंटरनल ऑर्गन इन ह्युमन बॉडीच्या आतील इमेज ऑप्टेन करण्यासाठी किंवा काढण्यासाठी. त्यानंतर सिक्स्थ इन इंडस्ट्री टू क्लीन इंटिरिकेट पार्ट ऑफ मशीन वेअर्स हँड कॅनॉट रीच म्हणजे जिथे हात पोहोचत नाही तिथली मशीनची ती जागा साफ करण्यासाठी. त्यानंतर टू लोकेट द क्रॅक अँड फॉल्स इन मेटल ब्लॉकमधील क्रॅक अँड फॉल्स लोकेट करण्यासाठी. त्यानंतर गुड अँड बॅड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड यांचा डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. साऊंड गेट रिफ्लेक्टेड डिसाइड विथ रिफ्लेक्टेड इज अ गुड रिफ्लेक्टर और बॅड रिफ्लेक्टर. हार्ड अँड फ्लॅट सरफेस इज अ गुड रिफ्लेक्टेड while clothes, paper, certain carpenter absorb sound instead of reflecting it and therefore are called bad reflector. ओके, त्यानंतर इकोची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर इको ऐकू येण्यासाठी मिनिमम किती डिस्टन्स लागतं तर 17.2 मीटर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इको हा कशावर डिपेंड असतो तर डिस्टन्स अँड टेम्परेचर हे पॉईंट महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर रिव्हर्बरेशनची डिफायनेशन साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल टाइम. दिस कॉजेस अ सिंगल साऊंड टू बी हिअर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. दिस इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. ओके, त्यानंतर आहे सोनार. तर सोनारचा फुल फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर यामध्ये कोणत्या साऊंडचा यूज होतो तर अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज होतो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सोनार कसे काम करते किंवा त्याचे युजेस काय तर सोनारचे युजेस विचारले जाऊ शकते. सोनार इज यूज्ड टू डिटरमाइन द डेप्थ ऑफ सी. सोनार इज ऑल्सो यूज्ड टू सर्च अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, सबमरीन्स, आईसबर्ग, सनकेन शिप एक्सेट्रा. ओके, सोनोग्राफी. तर सोनोग्राफीचा यूज विचारला जाऊ शकतो. तर यूज काय आहे सोनोग्राफी टेक्नॉलॉजी यूज अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स टू जनरेट इमेज ऑफ इंटरनल ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी. दिस इज युजफुल इन फाइंडिंग आउट द कॉजेस ऑफ स्वेलिंग, इन्फेक्शन, पेन एक्सेट्रा. द कंडिशन ऑफ द हार्ट स्टेट of the heart after a heart attack as well as the growth of fetus inside the womb of a pregnant woman are studied using this technique. त्यानंतर ही इयरची जी फिगर आहे ती त्यातील मेन पॉईंट्स इयरची फिगर ड्रॉ करायला येऊ शकते. त्यानंतर त्यातील काही मेन पॉईंट्स आहेत ते लेबलिंग करायला येऊ शकतात. त्यानंतर आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर याची माहिती लिहायला येऊ शकते. त्यानंतर हे सॉल्व एक्झाम्पल आहेत. या तिन्हीपैकी कोणतंही एक विचारतील किंवा एक्झरसाईजमध्ये विचारतील तर हे तिन्ही एकदा सॉल्व करून पाहायचे आहेत. त्यानंतर आपण आलेलो आता एक्झरसाईजकडे. एक्झरसाईज मधील हा पहिला फिलिंग द ब्लँक्स पूर्ण क्वेश्चन. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन त्यातील आहे बी अँड सी हे दोन क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 व्हॉट इज इको हा अँड व्हॉट फॅक्टर आर इम्पॉर्टंट टू गेट अ डिस्टिंक्ट इको हा क्वेश्चन. त्यानंतर व्हॉट शुड बी द डायमेन्शन अँड शेप ऑफ द क्लासरूम सो दॅट नो इको कॅन बी प्रोड्यूस देअर. त्यानंतर क्वेश्चन 4 हा पूर्ण. त्यानंतर क्वेश्चन 5 मधील सर्व एक्झाम्पल हे सॉल्व करून पाहायचे आहेत. त्यातील कोणतंही विचारलं जाऊ शकतं. आपण 11व्या व 12व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉईंट पाहिलेले आहेत. पुढील चॅप्टरवरही असाच IMP व्हिडिओ लवकरात लवकर उपलब्ध होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही अडचण असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.